त्याच्या जागेवरती रवंथ केला पाहिजे. बरं आता रवंथ केला म्हणजे काय, तर रवंथ हा गायला म्हणजे किती वेळ करती आणि किती बाऱ्या तोंड हलवती याच्याकडे पण शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्याचं काय आहे, हा चारा टाकला, दूध काढलं, बस आता दूध झालं, संपलं त्याचं काम. असं नाही, ती गायला काय झालं, चारा खाला किती, दूध दिलं किती, तिचं दुधाचं 25 लिटरची कॅपॅसिटी, तिने आज एवढं दूध का दिलं, त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. काय बघा गाय तापेल का, काय आजारी आहे का, असं हे पण काय नाही, फक्त कानाला हात लावला पाहिजे, लगेच कळतं ताप आहे का नाही ताप आहे. आणि सहज धंदा नाही, धंदा केला तेवढा चांगला आहे, आणि जर नाही लक्ष दिलं तर काय बाबा असं करा नाही. मग आता हे जे काही दूध आहे हे आपल्या गोठ्यातून साधारण किती जातं बाहेर? आता आपल्या गोठ्यातून 350-400 लिटर दूध जातं. 17 गायी पिळायला आपल्याकडं, बाकीच्या काही गाभण आहे आणि 25 कारवडी आपल्याकडं. आणि कारवडी पण आपण सगळ्या शॉर्टेड आम्रपाल म्हणजे भारी सिमेंटच्या कारवडी केलेल्या आहे. पुढे जाऊन जी पिढी जलमणार आहे ती आपल्याकडे 40 लिटर 50 लिटरची पिढी जलमणार आहे. आणि हे जे सांगायला आम्हाला मार्गदर्शन करायला कोणी, आपले रणजित देशमुख साहेब दूध संघ चेअरमन. अच्छा. ते सांगायला मार्गदर्शन करायला तुम्ही हे सिमेंट भरा, या गायला हे भरा, म्हणजे तुमची 25 लिटरची गाय असेल तिला आज आरमाडा भरा, शॉर्टेड भरा,